आज रोजी संध्याकाळी 4 बजेच्या सुमारास, बाद में हिंदी देता हूं, अभी पूरा देता हूं। आज रोजी 4 वाजेच्या सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला की माजी मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा ऋषिराज सावंत हे कोणी अज्ञात व्यक्ती यांना घेऊन गेलेले आहे। यानंतर लगेच सर्व यंत्रणा जे आहे ते ॲक्टिव्हेट झाली आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाईट घेतला होता, एक चार्टर्ड फ्लाईट होती आणि ते फ्लाईट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती। या फ्लाईटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाईट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर तीनही आपल्याकडे आहे, तीनही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे। विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पस होता, कशासाठी चालले होते, घरी का सांगितलं नाही, हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे। आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे, कसा गेले, ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे। त्यांच्यासोबत जे त्यांचे 2 मित्र होते तेही परत आलेले आहे। आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते, तर ते आता पुढच्या विचारपूसमध्ये येणार आहे। आता आपले काही प्रश्न असतील तर विचार। पुणेमध्ये आलेले आहे, जे आहे आता सुखरूप आहे, एअरपोर्टवर आहे आणि आता ते जे आहे ते त्यांचे विचारपूस आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते चालू आहे। पुणेमध्ये लँड झालंय हे फ्लाईट, कुठेही उतरले नाही। बँकॉक पर्यंत विमान गेलं होतं, ते कुठून परत आलं आणि आता ते चेन्नई कुठेही नाही उतरवला। इथे पुण्यावरून बँकॉकला चालले होते, मधून त्यांना जे आहे ते बाकी सर्व यंत्रणा से कोऑर्डिनेट होऊन ते परत जे आहे पुणे एअरपोर्टवर लँड झालेलं आहे। सर्व लोक सुखरूप आहे, सर्वांची बोलणी झालेली आहे, सर्व ओके आहे। फक्त काय कारण होता नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केल्यानंतर आपल्याला माहिती। किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे, येस। तर ते जे बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून ट्रीट करणार का त्यांची चौकशी करणार, काय करणार? तेच आता चौकसी अंती काय क्लिअर होतो ते सर्व गोष्टीवर पुढच्या जे आहे ते तपास निर्भर करणार लोक आहे। तेच सांगतो ना, आता विचारपूस केल्यानंतर कळत, आता जस्ट लँड झालेले आहे। 3 लोक आहे, त्यांच्यासोबत 2 लोक आहेत, म्हणजे ऋषिराज सोबत 2 लोक अजून आहेत। घरगुती वाद होता किंवा नाही, काहीच नाही। मी तुम्हाला मगाशी सांगितलं सकाळी भांडण काही सांगितलं असं कळतंय की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामधून ते निघून गेलेले। मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे, त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही। आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत। रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या, सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला, रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला, संपलं। वाद नाही किंवा काहीच नाही आहे। म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत, किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत। पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा, ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो। मगाशी तेच